रामराम मंडळी. नुसतं पंढरपूर गावाकडे आलोय म्हणून नाही, तर दैनंदिन जीवनात कधीही मोबाईलवर फोन आला तर मी हॅलो म्हणत नाही किंवा गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, म्हणजे आता किती वाजलेत हे बघून आम्हाला राम म्हणायचं का हे म्हणायचं हे ठरवावं लागत नाही. सदैव काय आहे? रामच आहे. त्रिकाळ रामच आहे. त्यामुळे मी फक्त रामराम म्हणतो. समर्थ श्री रामदास स्वामींनी आम्हाला घालून दिलेला हा पायंडा आहे. पण दुर्दैवानं इंग्रज जसे आमच्याकडे राज्यकर्ते म्हणून आले तसं त्यांनी त्यांच्या ज्या फॉर्मॅलिटी होत्या त्याही बरोबर आहेत, म्हणजे त्याच्याबद्दल आमचा आक्षेप नाही आहे, पण आमच्या संस्कृतीचा तो भाग नाही आहे. रामराम हीच आमची संस्कृती आहे. दुसरी गोष्ट, माझं मनोगत व्यक्त करण्यापूर्वी मी एक गोष्ट किंवा थोडंसं गाऊन दाखवणार आहे तुम्हाला. ते म्हणजे 1987 साली RSSचं एक मोठं अधिवेशन पुण्यात भरलं होतं. त्यावेळी एक कॅसेट प्रकाशित झाली होती आणि त्याचं रेकॉर्डिंग आणि पुढं कॉपिंगचं काम मला आणि माझ्या सहकार्यांना मिळालं होतं. अगदी जवळून मला ते रेकॉर्डिंग करता आलं. त्या कॅसेटमधल्या पहिल्या गाण्याच्या फक्त पहिल्या 2 ओळी मला आज तागायत पाठ आहेत. आता नंतर ते गाणं मी गुगलवर मिळवलं, आता ते सगळं गाणं माझ्याकडं आहे. पण त्या ओळी जर का संपूर्ण भारतातल्या लोकांनी, हे मी फक्त आपल्या महाराष्ट्र किंवा इथल्यापुरतं मर्यादित बोलत नाही आहे, जर का सगळ्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला आणि त्यानुसार आचरण केलं तर ह्या देशाचं काय घडेल ह्याचं वर्णन ह्या 2 ओळीत त्या कवीनं केलेलं आहे. नीट लक्षपूर्वक ऐका. या कणाकणातून दिव्य तेज प्रगटेल, या कणाकणातून दिव्य तेज प्रगटेल, हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल, हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. आणि ह्याकरता ही आपली संस्था योगेश्वर पुरुषोत्तम गीता अभ्यास मंडळ ट्रस्ट ही संस्था पंढरपूरची कार्यरत आहे गेली 24 वर्ष. हे ऐकून मला अत्यंत आनंद झाला आणि अभिमान वाटला. तुम्ही हेच कार्य करताय, गीता घरोघरी पोचवायची आणि त्याच्या आचरणाला जनसामान्यांना प्रवृत्त करायचं. गीता नुसती वाचायची नाही आहे, गीता नुसती पाठही करायची नाही आहे, ती आचरणात आणायची आहे. का बरं? तुम्ही जो यावेळेचा निबंधाचा विषय निवडला होता तो फार छान होता की त्या अर्जुनाला विषाद झालेला होता आणि तो विषाद झालेला जो अर्जुन होता त्याला भगवंतांनी केलेला उपदेश, बरोबर ना, अशा आशयाचा विषय होता. मुळात गीता का सांगितली गेली ते ह्या एका श्लोकात अर्जुनानेच व्यक्त केलेलं आहे. तर त्या एका श्लोकावर बोलतो आणि अजून मग दुसरे 2 छोटे श्लोक घेतो आणि मग थांबतो. कारण मी 1 तास सलग 18 दिवस, दिवसभर, दिवस रात्र असं आणि सर्व तर्कशुद्ध मांडणीत ना, म्हणजे उगा फापट पसारा नाही, बरोबर काय म्हणायचं ते ह्याच्याने मी बोलू शकतो. ती क्षमता भगवंतांच्या कृपेने माझ्यात निर्माण झालेली आहे. पण इथं वेळेची मर्यादा लक्षात घेऊन थोडक्यात विषय मांडतो. अर्जुन 2ऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकात म्हणाला, तोपर्यंत त्यांनी सगळं त्याचा विषाद व्यक्त केला. 47 श्लोक जवळजवळ पहिला अध्यायात खर्च केले. ते सगळं करून भगवंत होय होय होय, नाही 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 बहुधा असं करत होते. ते काही बोलले नाहीत, त्यांनी काही सांगितलं नाही. 2ऱ्या अध्यायात 1-2 श्लोक म्हटल्यावर तो म्हटला, जो महत्त्वाचा श्लोक तो बोलला की जो श्लोक आपण शिरोधार्य केला तर आपल्याला गीता समजेल, नाहीतर गीता समजणार नाही, असं माझं मत आहे. कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामी त्वाम धर्मसम्मूढ चेता, यश्रेयस्या निशितं ब्रूहि तन्मे, शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. 4 का 5 सूत्र ह्यात त्यांनी सांगितली आहेत आणि ती अत्यंत महत्त्वाची आहेत.
केवळ त्या 5 सूत्रांमुळे भगवंतांनी गीता सांगितली. अर्जुनाने हा श्लोक म्हटला नसता, रादर अर्जुनाला भगवंतांनी हा म्हणायला लावला नसता, सगळी त्यांचीच खेळी होती. कारण त्यांना औपनिषदिक आणि ब्रह्मसूत्राच्या काळातलं 2000-3000 वर्षापूर्वीचं जे तत्त्वज्ञान होतं, जे नष्ट झालं होतं, ते आपल्याला पुन्हा सांगायचं होतं. म्हणून त्यांनी अर्जुनाला विषाद घडवून आणला आणि मग त्याचं निमित्त करून आम्हाला गीता सांगितली. काय म्हणला? करुणेनं व्याप्त झालेला असा मी आहे. हा करुणाजन्य विषाद होता बरं का. विषादाचे अनेक प्रकार आहेत, पण हा विषाद करुणाजन्य होता. आणि माझा स्वभाव नष्ट झालेला आहे. आपला प्रत्येकाचा एक मूळ स्वभाव असतो, पण आपण जर का करुणेनं ग्रासलो गेलो, त्रस्त झालो, तर आपला मूळ स्वभाव नष्ट होतो आणि आपण आपलं कार्य नीट करू शकत नाही, कर्तव्य कर्म पार पाडू शकत नाही. अर्जुनाचं बरोबर तेच झालं. पुढं तो सांगतोय की मी धर्मसम्मूढ झालेलो आहे. हे पद अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे काय करावं आणि काय करू नये हे मला समजत नाही आहे. आपलं बघा, आयुष्यात अनेक वेळा हाच प्रसंग आपल्या आयुष्यात येतो. ते आमिर खानच्या चित्रपटात एक गाणं होतं, क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल है, कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाई. तो त्याचा उपाय विचारतोय. मग ते भगवद्गीता आहे त्याचा उपाय. तर अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा गीता आपल्या उपयोगी येते. काय करावं काय करू नये हा प्रश्न पडण्याचं कारणच नसतं खरं म्हणजे. तुझं कर्तव्य कर्म काय आहे हे तुला माहिती आहे, तुला कुठं जायचं हे तुला माहिती आहे, तुला जीवनात काय मिळवायचं हे तुला माहिती आहे, बस मग तेच करायचं आहे. पण हा एवढा मोठा योद्धा आणि त्याच्यावर ही परिस्थिती आली. पुढचं जे पद आहे ते ह्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे. निश्चित असं श्रेयस्कर मला सांग. श्रेयस आणि प्रेयस असं एक द्वंद्व आहे बरं काय. प्रेयस म्हणजे काय तर इहलोकात मोडणारं, ह्या पृथ्वी तलाशी निगडीत, ज्याला आदी आहे आणि ज्याला अंत आहे, हे सगळं प्रेयस. आपण सगळे ह्या प्रेयसात मोडतो, कारण आपण त्या पृथ्वीवरच जन्म होतो, त्या मातीत जन्म घेतो आणि शेवटी त्या मातीतच मिसळून जातो. त्यामुळे त्या प्रेयसातनं जो बाहेर येण्याचा प्रयत्न आहे तो श्रेयस मार्ग आहे. आता हा श्रेयस मार्ग जाणून घ्यायचा असेल तर भगवद्गीता आहे, नाहीतर भगवद्गीतेकडे वळूच नका. आम्हाला प्रेयसच बरं वाटत असेल, ही सगळी गॅजेट आम्हाला आवडत असतील, दूरदर्शन आणि त्याच्यावरचे कार्यक्रम ह्याच्यातच आम्हाला दिवसभर बसायचं असेल तर तुमच्याकरता गीता नाही आहे. तर हे श्रेयस जर का अर्जुनाने मागितलं नसतं तरी भगवंतांची पंचायत झाली असती, तत्त्वज्ञान सांगताच आलं नसतं. शेवटचा मुद्दा, मी तुमचा शिष्य आहे असं म्हणला. तो भक्त आहे म्हणला नाही बरं का. इथं आपण सगळे काय आहोत? भक्त आहोत भगवंतांचे. पण आपल्या कोणाला असं वाटतं का हो की तो योगेश्वर माझा गुरु आहे आणि मी त्याचा शिष्य आहे. आणि शाधीमाम त्वाम प्रपन्नम अशी एक त्यांनी त्याच्यात संज्ञा वापरली आहे. शरणागती आणि प्रपत्ती ह्या दोन्ही फरक आहे. शरणागतीला साधनांची आवश्यकता असते. युद्धात शरणागती पत्करायची असेल तर शस्त्रसंधी करावा लागतो, शस्त्र खाली ठेवावे लागतात. प्रपत्ती तसं नाही. लोटांगण घालायचं, मी तुला शरण आलेलो आहे, आता तूच फक्त मला मार्ग दाखवू शकतोस, त्याला साधनं लागत नाही. तशी प्रपत्ती अर्जुनाने स्वीकारली म्हणून त्याला गीता सांगायला भगवंत प्रवृत्त झाले. आणि मग दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून अशोचानन व शोचस्तम पुढं सगळं तत्त्वज्ञानाला आरंभ झाला. या गीतेतसुद्धा मध्ये मध्ये अर्जुनाने प्रश्न विचारले नसते तर हे प्रकरण 700 श्लोकापर्यंत पोचलंच नसतं. त्यांनी शंका विचारलं म्हणजे काय हो, त्या भगवंतांनी त्याच्या मनात निर्माण केल्या. कारण भगवंतांना अजून काय सांगायचं आहे हे अर्जुनाला कुठं माहीत होतं. काय काय तत्त्वज्ञानचा टॉपिक ह्याच्यात कव्हर करायचा आहे आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे हे अर्जुनाला माहीत नव्हतं. मग भगवंतांनी काय केलं, त्याच्याकरवीच शंका उपस्थित केल्या आणि मग त्याला त्याचं उत्तर दिलं. कृष्ण फार हुशार होतं, त्यामुळे काय त्याच्याबद्दल आपण काय बोलणार. आता एक श्लोक जो मी निरूपणाकरता घेतला आहे तो सगळ्यांना सुख शांती
समाधान हे सगळ्यांना हवं आहे. दुःख कोणाला हवं आहे का? नको. तर दुःख जर का तुम्हाला नको असेल तर काय करा, हे गीतेच्या 6व्या अध्यायाच्या एका श्लोकात सांगितलं. युक्ताहार विहारस्य युक्त कर्मसु चेष्टा युक्त स्वप्नावबोधस्य योगी भवती दुःखः. कसा असतो हा योगी? तो काय करतो की कशामुळे तो दुःखापासून मुक्त होतो. आम्ही दुःखापासून मुक्त का होत नाही? तर जी 3 सूत्र ह्यात सांगितली आहेत ती आम्ही तंतोतंत पाळत नाही, म्हणून आम्हाला समस्या निर्माण होतात आणि त्या समस्यांचं निराकरण करण्यातच आमचं आयुष्य जातं. जन्म सरतो आणि पुढचा जन्म परत घ्यावा लागतो. मनुष्य जन्माचं मूळ कशात आहे? मोक्षात आहे. पण हे कोणालाच माहीत नसतं. कोणालाही असं विचारलं की तुझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे, तर आपण वेगळं सगळं सांगतो. पण कोणीही असं सांगणार नाही की मला मोक्ष मिळवायचा आहे. हात वर करून असं कोणीही सांगणार नाही. देवा, किन्नर, राक्षस हे जे इतर योनी आहेत त्या कोणालाही मोक्षाचा अधिकार नाही आहे. फक्त मनुष्य जन्मात मोक्षाचा अधिकार आहे. मग असं असून सुद्धा आम्ही पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्याप्रमाणे त्याच्यातच लिडविडत राहतो, बाहेर पडत नाही त्याच्यात. काय सांगितलं आहे? युक्त आहार विहारस्य. तुमचा आहार आणि तुमचा विहार, विहार म्हणजे व्यायाम, हालचाल ही युक्त पाहिजे. तिथं एक तुम्ही हे लिहिले बघा, समत्वम योग उच्चते. समत्व पाहिजे त्याच्यात. पहिलं सूत्र सांगितलं. हे केलं की सगळे शारीरिक आजार समूळ जातील. कुठलाही शारीरिक आजार तुम्हाला या एका श्लोकावर 1 तास बोलता येईल एवढं तत्त्वज्ञान त्यात ओतप्रोत भरलं आहे. सगळं मेडिकल सायन्सच आहे त्या एका श्लोकात. एका श्लोकात आहे फक्त. एका श्लोकाच्या रादर 8 अक्षरात आहे, एका चरणात आहे. काय गीतेचं सामर्थ्य असेल. पुढचं अर्थशास्त्र किंवा अर्थप्राप्ती. आता कोणतरी म्हटलं की आपल्याला व्यवस्थित पैसे मिळाले पाहिजेत म्हणून हे करतात ते करतात. बरोबर आहे. ते मिळाल्याशिवाय हा एवढा कार्यक्रम होऊ शकतो का? हे त्याच्यासाठी हे करू शकतात का? नाही शकत. मग ते कसं करायचं? तर युक्त कर्मसु चेष्टा. कर्मातले जे प्रयत्न आहे, चेष्टा म्हणजे प्रयत्न, हे कसं पाहिजेत? युक्त पाहिजेत. म्हणजे काय हो? इनपुट आणि आउटपुट हे प्रपोर्शनेट पाहिजे. नाही तर आम्ही आयुष्यभर ढोर काम करतो, भरपूर मेहनत करतो, पण मिळत काही नाही, हाती काही लागत नाही. मग अशा लोकांना दुःख वाटायला येतं. दुसरं सूत्र सांगून झालं. तिसरं सूत्र युक्त स्वप्नावबोधस्य. स्वप्नावस्था म्हणजे झोप आणि बोधावस्था म्हणजे जागृतावस्था. ही आपली आत्ताची अवस्था ज्याच्यात आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. ह्या दोन्ही अवस्था 24 तासात आपल्याला येतात आणि जातात. त्याच्यातनं कोणाची सुटका नाही. कोणी कायम झोपू शकत नाही कुंभकर्णासारखं आणि कोणी कायम जागा राहू शकत नाही. मग हे दोन्ही युक्त पाहिजेत. पुन्हा हा जो विषय आहे ना, ह्याच्यावर सहज अर्धा तास बोलता येईल. झोपेचं महत्त्व आणि झोपेचे कसं झोपलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ब्राह्ममुहूर्तावर उठायचं म्हणजे काय, सगळं शास्त्र सांगता येईल. पण आता वेळ नाही आपल्याकडं. पुन्हा कधीतरी मंडळाने जर का वेळ दिला, चांगला 1.5 तास वेळ दिला, तर त्याच्यात विशद करून सांगेन. अशा प्रकारे ही 3 सूत्र फक्त पाळा. युक्त आहार विहारस्य युक्त कर्मसु चेष्टा युक्त स्वप्नावबोधस्य. तुमचे मी म्हणतो 90 ते 95% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुम्हाला प्रॉब्लेम हे होणार नाहीत. आता अजून एक छोटंसं निरूपण करतो आणि इथेच काही काळ विरमतो पुन्हा येण्याकरता. पुनरागमना यच अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. हा श्लोक का सांगितला? तर युक्त कर्मसु चेष्टा. त्यातलं कर्म कसं करायचं त्याचं रहस्य 18व्या अध्यायात सांगितलं. 6व्या अध्यायातला तो श्लोक होता, हा 18व्या अध्यायातला श्लोक आहे. कुठलंही कर्म सिद्धीस जाण्यास 5 गोष्टी कारणीभूत असतात असं भगवंतांनी सांगितलंय आणि त्यातलं नशीब 5वं आहे असं सांगितलंय.
म्हणजे नशिबाला 1% वेटेज आहे फक्त. 99% हे आधीच्या 4 गोष्टींना आहे. पण आम्ही इतके हुशार असतो की आम्ही नशिबापासूनच सुरुवात करतो, उलटी सुरुवात करतो आम्ही. आमचं नशीबच फुटकं आहे म्हणून हो. अरे नशीब नाहीच आहे, नशीब ही टर्मच नाही आहे गीतेत. तेवढ्या एका ठिकाणी फक्त नशीब वापरलं आहे. बाकी कुठंही 700 श्लोकात तुम्हाला तो किंवा त्याच्या समोर एकही शब्द सापडणार नाही. जर का नशीब असतं, नशिबाला इतकं महत्त्व असतं तर भगवंतांनी ते गीतेत नसतं घातलं. जे आवश्यक आहे ते सगळं आहे त्याच्यात. मग नशीब का नाही आहे? पण नाहीच आहे ना ते. अधिष्ठान कुठल्याही गोष्टीची कर्माची माहिती. तथा करता, जो करता ते कर्म करणारे, तो करता ते कर्म करायला सक्षम आहे का? त्याला त्या कर्माचं सगळं ज्ञान आहे का? मला विमान चालवता येत नाही आणि मी विमान चालवायला 8 तासांनी बसलो, काय होणार? आपटणारच ना मी कुठे जाऊन. जी गोष्ट मला येतच नाही ती मी करायला गेलो आणि त्या कर्मात अपयश आलं तर माझ्या नशिबाला दोष देण्यात काहीतरी अर्थ आहे का? नाही. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा करणं. करणं म्हणजे साधनं. ज्या विविध साधनांनी आपण ते कर्म करणार आहोत ती साधनं. उदाहरणार्थ एक ST बस आहे, ती घेऊन आता आम्हाला सकाळी स्वारगेटहून पंढरपूरला घेऊन आला. तो काय करतो? चाकातली हवा चेक करतो, त्याच्यात पाणी इंजिनमध्ये भरले की नाही बघतो, डिझेल आहे की नाही बघतो, सगळे लाईट बीट लागतात की नाही बघतो. म्हणजे ते साधन ज्या वाहनातनं आम्ही येण्याचं कर्म करणार आहोत ते साधन तो तपासून पाहतो आणि मगच तो गाडी सोडतो. त्याच्यातून गाड्या बंद पडतात तो तिथं दैवमचे मात्र पंचम. आणि शेवटचं काय सांगितलं आहे? विविधाश्च पृथक चेष्टा. परत चेष्टा हा शब्द इथं आला. जो तिथं होता तो शब्द इथं पुनरावृत्ती केली आहे भगवंतांनी. पृथक. पृथक म्हणजे काय? अथक. थकते नाही, काय हल्ली म्हणतात ना, करते नाही, थकते नाही, प्रयत्न चालू ठेवायचे. काही झालं तरी यू हॅव टू डू इट, हुक ऑर क्रुक असं सांगतात इंग्लिशमध्ये. अथक प्रयत्न करायचे. कितपर्यंत करायचे? यश मिळस तोपर्यंत. अपयश आलं तर पहिल्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या तपासून बघायच्या. त्यात आपण कुठेतरी कमी पडलेलो असतो म्हणून अपयश येतं, दैवामुळे नाही. तर हे तपासून बघायचं, त्याच्यात सुधारणा करायची आणि पुन्हा प्रयत्न करायचे. कितीतरी उदाहरणं आहेत या जगात की ज्यांनी अथक प्रयत्न करून असाध्य गोष्टी साध्य केलेल्या आहेत. मग आपल्या तर साध्या साध्या घरातल्या गोष्टी असतात, आपल्या कर्मा साधी असतात तशी त्या तुलनेत. मग त्याच्यात जरा कुठं इकडे तिकडे झालं तर आपण कशाला कोलमडून जायचं? काही कारण आहे का? नाही. मग ह्या श्लोकाप्रमाणे कर्म जर का केलं आणि प्रत्येक वेळेला तुमची ॲक्टिव्हिटी इव्हॅल्युएट केलीत तर तुम्हाला निश्चित यश येईल. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. तत्सत कर्मार्पणमस्तु, तत्सत भगवान प्रणमस्तु.